नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर 42 डिग्री सेल्सिअसवर पारा, प्रशासनाचे काळजी घेण्याचे आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअस ते 42.2 डिग्री सेल्सिअस दरम्यान पोहोचले आहेत। प्रखर उन्हामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे व डोके झाकूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे। उष्माघात टाळण्यासाठी सर्व तालुका आरोग्य केंद्रांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी सांगितले की चक्कर येणे, मळमळ होणे, खूप घाम येऊन थांबणे, ताप येणे, त्वचा करडी व लाल होणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत। अशी लक्षणे दिसल्यास रुग्णाला तात्काळ सावलीत घेऊन अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात व 108 रुग्णवाहिकेला कळवावे। लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला व शेतात काम करणाऱ्या मजुरांनी विशेष काळजी घ्यावी। शक्यतोवर सुती व फिकट रंगाचे कपडे वापरा। दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या। लिंबू पाणी, ORS घ्या। घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, रुमाल वापरा। दुपारी प्रवास टाळा। रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नका। मद्य, चहा, कॉफी, थंड पेय टाळा। लहान मुले बंद वाहनात ठेवू नका। शिळे अन्न खाणे टाळा। दुपारी 12 ते 5 पर्यंत सावलीतच थांबा। उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानिहाय तापमान पाहूया। नंदुरबार तालुका 40 डिग्री सेल्सिअस ते 42.2 डिग्री सेल्सिअस इतके तापमान, तर शहादा तालुका 40 डिग्री सेल्सिअस ते 42.2 डिग्री सेल्सिअस तापमान, तळोदा तालुका 40 डिग्री सेल्सिअस ते 42.2 डिग्री सेल्सिअस तापमान, नवापूर तालुका 39 डिग्री सेल्सिअस ते 41 डिग्री सेल्सिअस इतके तापमान, अक्कलकोवा तालुका 39 डिग्री सेल्सिअस ते 41.5 डिग्री सेल्सिअस, धडगाव तालुका 38 डिग्री सेल्सिअस ते 40.5 डिग्री सेल्सिअस, मोलगी 38 डिग्री सेल्सिअस ते 40.5 डिग्री सेल्सिअस, तर तडमाड 36 डिग्री सेल्सिअस ते 39 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आहे। 25 एप्रिल हा महिन्यातील सर्वात उष्ण दिवस असून 42.2 डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा जाण्याचा अंदाज आहे।